पुण्यात नुकतेच झिका व्हायरसचे 2 रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. झिका हा डासांमार्फत पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. एडिस इजिप्ती या डासांच्या माध्यमातून झिका विषाणूचा प्रसार होतो आणि हा डास सहसा दिवसा चावतो. एकदा पावसाच्या वातावरणामध्ये त्यांचे प्रजनन वेगाने झाले की संसर्गाचा धोका वाढतो. गर्भवती महिलांना झिका विषाणूच्या संसर्गाचा जास्त धोका असतो. झिका विषाणूची लक्षणे आणि त्यावरील उपचाराबाबत आपण माहिती घेऊया. झिका विषाणूची लक्षणे डेंग्यू सारखी आहेत. झिकाची लागण झालेल्यांपैकी बहुतांशी म्हणजे सुमारे 80% लोकांना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. काहींना ताप येतो, अंगावर पुरळ येते, सांधे व स्नायू दुखणे, डोकेदुखी आणि डोळे लाल होणे यांसारखी सौम्य लक्षणे दिसतात. हे संसर्गजन्य डास चावल्यानंतर आठवडाभरात लक्षणे दिसू लागतात आणि ही लक्षणे कित्येक दिवस किंवा 1 आठवडाही टिकू शकतात. सर्वसामान्य उपचार आणि विश्रांतीने हा आजार बरा होऊ शकतो. त्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण फार कमी आहे, म्हणून घाबरण्याची गरज नाही. पण या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी काही गोष्टींची काळजी मात्र घ्यावी. झिकाची लागण होऊ नये म्हणून डास चावणे टाळावे. त्यासाठी बाहेर पडताना लांब बाह्यांचे कपडे वापरावेत. घराच्या परिसरात पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी. झोपताना मच्छरदाणी वापरावी.